अशोक हेडे आणि त्याचबरोबरने केतन भाकरे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. पाच षटकांचा सामना असेल. प्रेस सामने हे 5 षटकांचे असतील. यस, आम्ही डीजेचे सुद्धा आभारी आहोत. SK इव्हेंट्स कळंबोली उदयजी पवार साहेब त्यांचे आभारी आहोत. PTCवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे. महत्त्वपूर्ण मॅचकडे आपण चाललेलो आहोत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. कल्याण टिटवाळा परिसरातील असणारी एक महत्त्वाची टीम म्हणजे भूमी 11 मांडा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं मिळते खरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सायरा 11 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वडवली बी पहिलं षटक घेऊन कमलेश यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल होतील. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे कारण 3 मॅच झाल्यात, अजूनही 3 मॅच बाकी आहेत. कमलेश यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चला पंच. चला मॅचला सुरुवात होते. कमलेश पाटील गोलंदाजीतील गनिमी कावा बॉलिंगसाठी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर एक संधी देखील निर्माण झाली होती. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. धावसंख्या 1 ने सुरुवात होते. धावसंख्येच्या अभियानाला सुरुवात होते. केतन भाकरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अशोक हेडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले अष्टपैलू खेळाडू मांडा टीमचे अशोक हेडे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. तेवढे चांगले गोलंदाज आहेत अशोक. कमलेश यावेळेला फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्यात यशस्वी राहिले. अशोक यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय. धावा 4. स्पर्धा नाशिकला स्पर्धा सुरू आहे. नागपूरला स्पर्धा सुरू आहे. विविध शहरांमध्ये महाराष्ट्राच्या एकाच वेळेला सकाळ माध्यमाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. चालू असणारी मॅच आपण पाहतो. भूमी 11 मांडा विरुद्ध सायरा 11 वडवली बी.
अशोक आणि केतन यांना पण पाहतोय बॅटिंगसाठी. रिवतचा प्रयत्न, वेगवान चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिला मिळाला. धावफलक जर पाहिलं तर पुन्हा एकदा जागेवरच थांबताना पाहिला मिळतोय. 7 धावा धावफलकावर झालेल्या खरात, परंतु त्यानंतर एक डॉट बॉल येतोय. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अशोक यांचा होता. पुन्हा एकदा कमलेश यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. लांबच लांबवरचा असणारा रणप पाहायला मिळतोय कमलेश यांचा. बॅटची कडा, बॉल मागे जातोय, अडवलाही जातोय सर्कलमध्ये. एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या झाली 8. कमलेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 8 धावा धावफलकावर आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना आपला पाहायला मिळत आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 8 धावा धावफलकावर बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, फटका चांगला आहे, गॅपमध्ये जाईल का, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय खरा. आणि येस, या चौकारांची धावसंख्या पुढे जाते. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 12. अगदी शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेषेला आदळलाय. हा चला, पंचांचा इशारा येतोय, मॅचला सुरुवात करायची आहे. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 12 वर पाहायला मिळतोय. 1 ओव्हर झाली आहे, 12 धावा, अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी पाहूयात कुणाला बॉलिंगला आमंत्रित केलं जात आहे. वडवली बी, सायरा 11, दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंगला आलेले आहेत शुभम पाटील बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावर, म्हणजे दोन्ही टीमसाठी बऱ्यापैकी बाब आहे. म्हणजे 12 जास्त मोठ्याही नाही आहेत आणि छोट्याही नाही आहेत, परंतु अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. या 4 ओव्हरमध्ये किती धावा होणार याच्यावर सगळ्यांच्या नजर असणार आहे. शुभम सकाळ माध्यमाची मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते.
खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जातोय, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न, थोडासा बॉल बाजूने जातोय, 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा विरुद्ध सायरा 11 वडवली यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. रायगड भवनचं क्रीडांगण, बेलापूर, नवी मुंबई. सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळ माध्यमाची असणारी स्पर्धा, सकाळ चॅम्पियन्स कप. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, पाठीमागच्या बाजूला खेळलाय हा स्ट्रोक, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, जागेवर थांबलाय, टप्पा पडल्यानंतर थ्रो केलाय आणि तिकडे डेंजर झोन मध्ये होते जरूर बॅटर, परंतु डायरेक्ट हिट नाही होऊ शकला तिकडे यष्टीरक्षकाकडून आणि त्यामुळे इकडे 2 धावा देखील मिळणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे ती म्हणजे 15 वर. बिनबाद 15 धावा भूमी 11 मांडा, ज्या टीमच्या नावाची चर्चा मागील 2 हंगामापासून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भूमी 11 मांडाची झाली आणि जगन्नाथांची सुद्धा झाली. सकाळ वृत्त समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये एकाच वेळेला सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शुभम यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा, परंतु किती लांबवर जाईल पाहिजे बॉल, जास्त लांब नाही गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, कल्पेश होते, त्यांच्याकडेच बॉल गेलाय. विकेटचं पतन, पहिली विकेट. भी हमको दीवाना कोई कहे कहता रहे. पहिली विकेट आलेली आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न झालाय, तिकडे 1 रन तिकडे मिळेल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहिलं मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे ती म्हणजे आता 16 धावा धावफलकावर. रायगडामधील आणखीन एक दिग्गज गुणलेखक उमेश सर आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत. उमेश सर असतील, कांचन सर असतील, रायगडच्या स्कोरिंगला एका वेगळ्या उंचीवर नेणारी हे लोक आहेत. पुन्हा एकदा शुभम, नौशाद यावेळेला पॉइंटच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक खेळलेला आहे. अशोक यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळालाय. 4 चौकार. या मॅच मध्ये कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत, 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 सुरू आहे, धावसंख्या 20. पुन्हा एकदा अशोक येडे, यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका, हा थोडासा पुढे केला होता, त्याला मागे पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 6. कमलेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सकाळ माध्यमाची स्पर्धा पाहायला मिळते. 93 वर्षाची परंपरा असणारं मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर,
नागपूर, सातारा, जळगाव, नांदेड, अकोला, सांगली, अहिल्यानगर येथून एकाच वेळेला प्रकाशित होणारं महाराष्ट्रातील एक मोठं वृत्तपत्र, ज्या वृत्तपत्रात तुम्हाला सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. सगळ्या इत्तंभूत बातम्या, सगळ्या क्षेत्रातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय हे सगळं काही तुम्हाला त्याची माहिती सकाळमधून मिळते. असं हे सकाळ अग्रगण्य असणारं महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र आणि त्याच माध्यमातून असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कमलेश पुन्हा एकदा 2 ओव्हरमध्ये 26 झालेत, 1 विकेट माघारी परतले भूमी 11 मांडा टिटवाळा टीमची. खोलवा टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चुकी झाली आहे तिकडे, 1 रन तर घेतलाय. दुसरीचाही प्रयत्न नौशाद आणि अशोक यांनी केलाय. 2 ने धावसंख्या पुढे जाते. एक चुकी प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा मॅच मध्ये आणत असते. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 28 धावा धाव फलकावर. तिसरी ओव्हर सुरू असताना क्रिकेट रसिकांसाठी देखील पर्वणी आहे. पीटीसीवर लाईव्ह असणारी स्पर्धा. मोठ्या प्रमाणावर आजही आमच्याशी प्रेक्षक जुडले गेलेत, त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल होता, बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल. 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. कमबॅक करण्याचा प्रयत्न कमलेश यांनी देखील केलाय. आतापर्यंत केवळ आता नुकत्याच 3 मॅच झाल्यात आणि 20,000 प्रेक्षक आमच्याशी जुडले देखील. पीटीसीचा देखील 2.5-3 लाखापर्यंतचे सबस्क्रायबर आहेत आणि खूप चांगलं काम त्यांनी देखील केलेलं आहे. 2,67,623 सबस्क्रायबर आतापर्यंत पूर्ण केलेत. महाराष्ट्रातील अग्रगण्य वाहिन्यांपैकी पीटीसी देखील गणली जाते. पुढे सरसावले अशोक येडे यांच्या बॅटमधून हल्ला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. शुभम यांच्या आली विकेट. अशोक आउट. धावफलकावर पाहिलं मिळतं. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि इकडे जर पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. सकाळ माध्यमाची ही सकाळ चॅम्पियन्स कप ही स्पर्धा आपण पाहतोय. 7 दिवस क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळणार आहे आणि सकाळच्या वतीने दर्जेदार क्रिकेटही आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कमलेश यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. चांगलं कमबॅक देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि केवळ 3 रन दिलेले आहेत. म्हणजे हे षटक फायदेशीर राहिले पहिल्या षटकाच्या तुलनेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ. हा बॉल थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडेसे मागे हटून खेळण्याचा प्रयत्न होता आणि हाच प्रयत्न यशस्वी राहिला गोलंदाजांचा. आणखीन एक चांगला चेंडू. कमबॅक करणारी ओव्हर. महाराष्ट्रातील ताकदवर संघांच्या यादीमध्ये ग्रामीण गटातील वडवली बी या संघाचं आवर्जून नाव घेतलं जातं आणि गेल्या 2 वर्षात भूमी 11 मांडा हे नाव सुद्धा चर्चेत आलंय म्हणजे आलंय. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत. तिकडे 1 धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत, बऱ्याचशा दूरवरून फेकी करतायत. फेकी चांगली आहे आणि इकडे खेळाडू बाद आहेत की नाही, रनआउट आहेत की नाही, तिसरे पंच ठरवतील. OUT खेळाडू बाद आहेत.
धन्यवाद डीजे मास्टर. जवळत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सकाळ माध्यमाची मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 12 रन आल्या, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात फक्त 4. एकाच वेळेला मात्र विविध अँगलने मात्र ही स्पर्धा दाखवली जाते. यस, 5 कॅमेऱ्यानेसी आणि एका ड्रोन कॅमेऱ्यानेसी या स्पर्धेचे चित्रण पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक अँगल आपण एकाच वेळेला पाहू शकता. म्हणूनच आम्ही केडी यांचं कौतुक करू. खूप चांगले मात्र या ठिकाणी ग्राफिक्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्राफिक्स देखील त्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत ऋतिक पाटील, वडवली बीचचा पोस्टर बॉय, बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पाठीमागे पकडली जाते, कॅच आणि आलीये विकेट. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत खरे, परंतु यावेळेला पाहूयात पंच कळवत आहेत बॉलची पिचिंग कुठे आहे हे पाहण्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर तर नाहीये ना, किंवा स्टंपच्या मागे तर नाहीये ना. नो बॉल कळवला जातोय. या वेळेला स्ट्रोक जर पाहिला तर या ठिकाणी सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. एक रन शॉट कवली जाते, धावसंख्या पुढे जाईल. यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळला गेलाय. फटका चांगला आहे, परंतु तिकडे फिल्डर आहेत. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. ऋतिक यांना मिळत आहे आणखीन एक यश.
मात्र धावसंख्येला नियंत्रण पाहायला मिळते. फक्त 7 रन आलेले आहेत, परंतु पुन्हा कमबॅक करावं लागेल मांडा टीमला. यावेळेला अक्कावरचं क्षेत्र निवडलंय, फिल्डर आहे तिकडे. ऋतिकचं षटक देखील चांगलंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 2 महत्त्वपूर्ण विकेटही त्यांनी घेतल्या आणि आपल्या टीमसाठी कमबॅक देखील करून दिलाय. यानंतर जाई आणि बामण डोंगरी यांच्यातील महत्त्वाचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगडातील एक मातब्बर संघ आणि पालघर जिल्ह्यातील मातब्बर संघ यांची मॅच होईल. हा बॉल गती कमी होती, टप्पा चांगलाच होता आणि त्याच्यामुळे बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 34. 2 ओव्हरला होत्या 26, 4 ओव्हरला झाल्या 34. शेवटचं षटक. 4 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली आहे 34. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी एक 10-15 रनची आवश्यकता आहे. शेवटचं महत्त्वपूर्ण षटक आहे. जाई विरुद्ध बामण डोंगरी. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. स्ट्रोक खेळलाय जबरदस्त. समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय, बॉलला पाठवलंय लांब 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 लचक फटका, षटकार. धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. शेवटच्या षटकात गिअर चेंज केलाय मात्र या ठिकाणी बॅटरने. चिंटू विश्वकर्मा यावेळेला देखील स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. चिंटूच्या बॅटमधून षटकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळालंय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जगन पाटील यांना आपण पाहतोय. स्ट्रोक खेळावे लागतील नाना यांना सुद्धा. एकेचाळीस रन धावफलकावर. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅट अक्रॉस फिरवली जरूर, परंतु बॉल धावघेराचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पूर्ण होतोय. त्यांनी चान्स जर पाहिलं तर चिंटू यांना बाद करण्यासाठी घेतला गेला. त्या प्रयत्नात 1 रन कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 42. 3 बॉल अजूनही बाकी आणि स्ट्राईकवर चिंटू आलेच सुद्धा. पाहूया जयेश यांना पाहतोय आपण बॉलिंग करताना. जयेश पाटील अकराचे 11 पाटील वडवली. यावेळेला फटका पुल करायचा होता, टायमिंग नाही झालाय आणि क्षेत्ररक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. आणखीन एक विकेट कल्पेशने पकडली. आणखीन एक कॅच, विकेट आली आहे 42 धावांवर.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय मिड विकेटला, तिकडे फिल्डर येत आहेत आणि कॅचही पकडली जाते. आकाश पकडतायत कॅच, आणखीन एक विकेट. वर 2 ओव्हर 26 स्टार्ट होते आणि त्याच्यानंतर ग्राफिक्स धावसंख्येचा ग्राफ थोडासा खाली येताना पाहायला मिळाला. परंतु मागील मॅच आपण पाहिलं 43 ची मॅच सुद्धा बनली होती. तिकडे 42 आतापर्यंत झालेत. यावेळेला आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पार. षटकार. 48 झाले पाहिजे 49. जाऊयात कळंबोलीचा गोड आवाज म्हणजेच प्रवीण अर्जुने सर. धन्यवाद सर. या ठिकाणी चंद्रकांतजी शेट्टे अर्थातच चंदू शेट्टे सरांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकलात. खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. आपण पाहत आहात सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025. मुख्य प्रायोजक शक्ती अनुरूप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण मुंबई विभागातील ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाला. एकूणच धावा धावफलकावरती आल्यात आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सलामीची फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. एकीकडे जर पाहिलं तर सायरा 11 वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र भूमी 11 मांडा या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सायरा 11 वडवली संघ धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला या खेळाच्या उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. आमचे दोन्ही मॅच ऑफिशियल्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होत आहेत दाखल आणि थरार क्रिकेटचा सकाळ चॅम्पियन्स कप 2025च्या माध्यमातून मात्र आपण सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करत आहात. आजचा दुसरा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 4 संघ एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्यापैकी स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस या संघाने मात्र 2 सामने जिंकत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजूनही कायम ठेवलं आणि त्यानंतर मात्र लोअर हाफचा जर आपण हा 4 संघांचा गट पाहिला त्यामधला पहिल्या 2 संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुपारचं सत्र आहे. प्रेक्षकांची थोडीशी कमतरता जरूर दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला जाणवेल, परंतु धावांचा ओघ मात्र दुपारच्या सत्रामध्ये सर्वाधिक आपल्याला या पहिल्या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळालंय. विकेट पूर्णतः खुली. एक फ्लॅट सरफेस आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट नंबर 1 वरती आज दुसरा दिवसही विकेट नंबर 1 वरती आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. एकूण 3 विकेट्स आहेत. 7 दिवस चालणारी स्पर्धा. 24 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. अर्थातच उद्घाटन सोहळा आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहिला. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि
अगदी या व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा थरार आपण या मैदानावरती अनुभवला. तमाम क्रीडा रसिकांच्या आणि क्रिकेट खेळाडूंच्या पसंतीला उतरलेलं हे अतिशय सुंदर मैदान आणि या मैदानावरती सुरू असणाऱ्या आजच्या दुपारच्या सत्रातील ही लढत. थोडंसं शांत वातावरण जरूर मैदानावरती पाहायला मिळते, परंतु कालच्या सध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं ना, सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण नेहमी पाहतो. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाज थोडेसे हावी होताना, कारण फ्लॅट विकेट आणि टणक विकेटवरती चेंडू वेगाने बॅटवरती येतात, त्यामुळे मोठमोठ्या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पुन्हा एकदा आपल्याला या प्लेइंग कंडिशन्समध्ये बदल होताना नक्कीच पाहायला मिळतो. क्रिकेट म्हटलं तर अ गेम ऑफ अनसर्टिनिटीज असं नक्कीच या ठिकाणी संबोधलं जातं. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. एकूणच 2 सलामीवीर फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता 2 सलामीवीर फलंदाज विशाल पाटील आणि आकाश पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकूण धावांचा जर विचार केला, लक्ष आहे विजयासाठी 49 धावांचं. 5 षटकांची ही लढत असणार आहे आणि पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची. पॉवर प्लेच्या षटकांना तुम्ही कशा पद्धतीने युटिलाइज करताय, त्याचा कशा पद्धतीने वापर करताय, यावरती पूर्णपणे या सामन्याचं खरं तर मी म्हणेन निकाल अवलंबून असेल. कारण जर का गोलंदाजांचं वर्चस्व पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहायला मिळालं, एक सामना आपण असाही पाहिला की जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 फलंदाज लगातार गोलंदाजांना मिळवले आणि संपूर्णपणे त्या सामन्यावरती पकड निर्माण केली. काही सामने आपण अशी पाहिलेत की एका षटकामध्ये अक्षरशः 24 धावा खर्च करणारे गोलंदाजही आपण पाहिले. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण लेखाजोखा पाहिला ना, तर इक्वली म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही मदत करणारी ही विकेट आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु एक ॲडव्हान्टेज, मैदान पूर्णपणे ड्राय आहे. सकाळचा तो उलसरपणा विकेटवरती होता तो पूर्णतः नाहीसा झालेला आहे. एक हार्ड सरफेस तुम्हाला मिळत आहे आणि शिवाय वातावरणामध्ये जो वाऱ्याचा ओघ आहे ना, तो आता फलंदाजांना नक्कीच या ठिकाणी फलदायी पाहायला मिळेल. त्यामुळे 49 धावांचं हे लक्ष खरं तर फार मोठं लक्ष मानलं जाणार नाही, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. गेम ऑन. पहिला चेंडू खरं तर थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. शॉर्ट ऑन पुल काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे खरं तर या फटक्यासाठी. पहिला चेंडू थोडासा गती देखील मर्यादित आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीचा रनअप आहे, असं वाटलं होतं की पहिला चेंडू वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, परंतु गतीवरती नियंत्रण पाहायला मिळालं. अचूक लाईन आणि लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. विशाल पाटील आणि आकाश पाटील ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा व्यूहरचना केली जाते. पहिल्या चेंडूसाठी जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ रिझन होता, त्यानंतर डीप मिड विकेट होता, परंतु आता थोडासा विचार बदलला गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राहण्याची मुभा आणि त्याचा फायदा उचलत असताना इथे मात्र हात खुले केले आहेत आणि क्रिकेट मधला सर्वात कलात्मक फटका जर कोणता म्हटला जाईल तर ओव्हर द कव्हर इनसाइड आउट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. त्याचा पुरेपूर फायदा आणि इथे मात्र पहा क्रिशच्या कोहलीचा वापर, बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलं. स्क्वेअर लेग क्षेत्रातून 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थोडासा आक्रमक मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, थेट फेकी होते. तिसऱ्या पंचांकडे मात्र या ठिकाणी निर्णय सोपवला गेलाय, कारण फलंदाज वेगानं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि डायरेक्ट हिट, ज्या वेळेला डायरेक्ट हिट होतं ना त्या वेळेला मात्र प्रश्नचिन्ह हे नक्कीच निर्माण केले जातात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो यावेळेला मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आणि यस, पंचांचा निर्णय या ठिकाणी आला. इट्स OUT आउट. फलंदाज बाद.
11 वडवली संघ पहिला फलंदाज या ठिकाणी गमावतोय. एक नेल्सन आकडा धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. मुख्य प्रेक्षकांना विनंती आहे, साईड स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे मित्रांनो, ही स्पर्धा लाईव्ह आपण करतो. चेक. यानंतर होणारा सामना एकविरा जीवदानी बामणडोंगरी आणि त्याचबरोबर MS जाई दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. थोड्याच वेळात टॉस केला जाईल जसे हे षटक संपेल. MS जाई आणि त्याचबरोबर एकविरा जीवदानी बामणडोंगरी. बामणडोंगरीचे कॅप्टन आलेले आहेत. MS जाई आपले कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. या ठिकाणी स्क्रीनच्या साईड स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की मित्रांनो थोडंसं बाजूला व्हा. फलंदाजांना त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो. सामने महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 11 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आकाश मात्र आपली महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावताना पाहायला मिळतोय. परंतु इथे पहा वेट अँड वॉचचा क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र कमालीचा एक्झिक्युशन. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तर या दरम्यान आपण पाहिलं तर आदरणीय नितेश शेठ पाटील बुरदुल यांची ही यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या दरम्यान आणखीन एक सिंगल धावफलकावरती आली आहे. वडवली B संघाचा जर विचार केला तर नक्कीच या ठिकाणी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इक्वेशन ऑन स्क्रीन. येणारे 24 चेंडू अजूनही 33 धावांची आवश्यकता. चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाही आहे. परंतु एकूणच जर पाहिलं तर खरं तर पहिल्या सत्रामध्ये धावा ज्या उभारल्या गेल्या मर्यादित धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. प्रत्येक षटकानंतर या ठिकाणी खेळाडूंमध्ये चर्चा होते. पुढील रणनीती आखली जाते. या धावा कशा पद्धतीनं डिफेंड केल्या जाणार यावरती मात्र चर्चा करत असताना कोणत्या गोलंदाजावरती विश्वास. कामकर सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करावा. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या. स्पर्धेचा सुपर ओव्हर नाही आहे त्यामुळे कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम असणार आहे. बेस्ट ऑफ लक. एका बाजूला बामणडोंगरीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला MS11 जाई. दहाचा कॉइन आहे. हेड आलाय म्हणजेच MS11 जाई या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. या MS11 भरपूर दूरवरचं अंतर तुम्ही कापून नवी मुंबईमध्ये आलात. सर्वप्रथम आमच्या नवी मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? सकाळ समोरची स्पर्धा तुम्ही खेळताय. क्षेत्ररक्षण. आणि कसं वाटतं ग्राउंड आल्यानंतर? कारण तुमच्या पालघर परिसरामध्ये असे ग्राउंड भरपूर असतील. त्या परिसरामध्ये क्रिकेट बहरतंय आणि त्यातल्या त्यात फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटतं इथे आल्यानंतर? चांगलं वाटतंय. इकडे ग्राउंड बी चांगला आहे आणि खेळायला पण मजा येईल. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय तेजस टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? आम्ही फलंदाजीच करणार होतो आणि आताही बॅटिंगच करायची आहे. परंतु तुला कसं वाटतंय सकाळ समूहाचं आयोजन ज्या पद्धतीमध्ये आता दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा रंगते आणि मला वाटतं गटामध्ये तुम्ही खेळताय, ग्रुपही आहेत या स्पर्धेमध्ये, तर बॅटिंग करायची आहे, किती धावा करणं गरजेचं ठरू शकतं? नक्कीच आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. आम्ही जर 60-65 क्रॉस केला तर नक्कीच डिपेंड पण करू. आणि सर्वप्रथम मी आभार मानतो की सकाळने आम्हाला इथे प्रवेश दिला आणि बबूलची मेहनत, प्रवीणची मेहनत खूप झाली. खूप टीम एक्स्ट्रा कॅन्सल होत आहेत, येत आहेत, जात आहेत. एवढं अरेंज करणं खायची गोष्ट नाही. मी सुद्धा टुर्नामेंट अरेंज करतो, पण याच्यामध्ये प्रवीण आणि बबूलनी जी मेहनत लावली ती खूपच जोरात केली आहे. किरण असेल त्यांनीसुद्धा. आणि सर्वप्रथम आमच्या ज्यांनी पॅक केली एंट्री विजेंद्र पाटील दादा, त्याचासुद्धा मी आभारी आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमची एंट्री पॅक केली. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या मॅच साठी टॉस झालाय. MS11 जाई या टीमने ते टॉस जिंकला आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाव बॅक टू कॉम्स. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा उभारल्या जातात. धाव फलकावरती विजयाचं लक्ष आहे 49 धावांचं. 20 धावा धाव फलकावरती आल्यात, म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं ना तर एका सकारात्मक सुरुवातीची आवश्यकता होती धावांचा पाठलाग करत असताना. आणि ती सुरुवात
आपल्या संघाला मिळवून देत असताना यावेळेला बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न ऑन साईडला हा चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. एक हलकीची अपील जरूर आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. डॉट बॉल आला आहे. सिंगल्स रोखावे लागतील. स्ट्राईक रोटेट होणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असेल. धावांचा पाठलाग करत असताना सातत्यानं स्ट्राईक रोटेट होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर का तुम्ही सिंगल रोखू शकलात ना तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला जाऊ शकतो. परंतु इथे मात्र प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न. अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह ॲज स्ट्रेट ॲज ॲरो. चेंडू 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. मागील चेंडूवरती आलेला चौकारानं आत्मविश्वास जरूर बळावला असेल. षटक क्रमांक 2. आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की पॉवर प्लेची षटकं ही तुम्हाला युटिलाइज करावी लागतील. 49 धावांचा पाठलाचा करण्यासाठी यावेळेला मात्र वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. अपील देखील केली जाते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न घातकी होऊ शकतं या ठिकाणी. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस झालाय चेंडू. आणि तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी पुन्हा एकदा निर्णय दिला गेलाय. तिसरे पंच तर कॅच आउट आहे. फलंदाज बाद आहे. अपील केली गेली होती त्या ठिकाणी थोडंसं पंच कन्फ्यूज या ठिकाणी जरूर होते कारण वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर बॅटीचा आउटर एज घेऊन चेंडू हवेमध्ये गेला. तर फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. 2 गडी बाद 24 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात. अजूनही या षटकाचा जर आपण विचार केला तर 2 गडी बाद 24 ही धावसंख्या धावफलकावरती म्हणजे येणारे 19 चेंडू आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता. चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाहीये. पॉवर प्ले मध्ये आक्रमक खेळी करत असताना आघाडीच्या 2 फलंदाजांनी मात्र तब्बल 24 धावा धावफलकावरती उभारल्या. इथे आकाश पाटीलचा जर विचार केला सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे आणि वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती अजूनही मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर ऋतिक पाटील यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागेल. फहीम आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हातात. आतापर्यंत एक फलंदाज त्यांना बाद केलाय झेलबादच्या स्वरूपामध्ये. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तो फलंदाज झेलबाद झाला होता. पण क्षेत्ररक्षण आणि त्याची व्यूहरचना या ठिकाणी केली जाते. पहिल्या 2 षटकं पॉवर प्लेची षटकं आहेत त्यामुळे केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर राहण्याची मुभा असेल. आणि या अनुषंगाने जर पाहिलं तर दोनही क्षेत्ररक्षक आता आपल्याला ऑन साईडला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. इथे आणखीन एक संधी आली होती परंतु ही संधी मात्र गमावली गेली आहे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलू शकतात. किंबहुना तुमचा संघ अशा प्रकारच्या चुका जर का मैदानावरती करत असेल. पहा क्रिकेटचा सामना म्हटलं तर चुका संघ मैदानावरती करत असतात परंतु जो संघ कमीत कमी चुका करतो तो संघ विजयाच्या दिशेने मार्ग असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीनं 2 गडी बाद 24 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 8.33च्या सरासरीनं धावगतीचा पाठलाग करायचा आहे. एक छोटीशी टीम मीटिंग पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघनायक गोलंदाजांवरती असणारा विश्वास आतापर्यंत जर पाहिलं तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामाची ही सुरुवात आहे. मध्येच झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा मैदानांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळाली होती त्यामुळे क्रिकेट हंगाम थोडासा उशिरा सुरू झाला. परंतु ज्या पद्धतीनं सुरू झाला आहे ना मी म्हणेन या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये बहुतांश खेळाडू सराव भरपूर करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कित्येक संघ स्पर्धा जिंकून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आणि काही संघ असेही आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत की जे या सीझन मधली पहिली टुर्नामेंट आपल्या या स्पर्धेपासून सुरुवात करतात. म्हणजेच एकूणच जर पाहिलं ना तर सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 मध्ये एक
कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहे. 25 धावांची आवश्यकता आहे आणि आता क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता मात्र शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गोलंदाज यष्टीरक्षक वगळता 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि उर्वरित 5 क्षेत्ररक्षक हे बाउंड्री रायडरच्या स्वरूपामध्ये आपल्याला नक्कीच सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंट आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर थर्डमॅनला आता मात्र तो क्षेत्ररक्षक मूव्ह केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन येत आहे. लॉंग ऑफला वाडीश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेग आहे. यष्टांच्या मागे फटका खेळण्याचा मानस जरूर असेल. यावेळेला बचावात्मक पवित्रा पावलांचा वापर जरूर केला, परंतु केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं ही त्या पाठीमागची रणनीती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत राहणं, सातत्यानं गोलंदाजांवरती दबाव निर्माण करणं, एखादा खराब चेंडू मिळाला तर त्यावरती आक्रमक स्ट्रोक खेळणं, या पद्धतीनं या रणनीतीनं धावांचा पाठलाग यशस्वी केला जाऊ शकतो. सिंगलनं 25 धावा धावफलकावरती आल्यात. 17 आणि 24 अजूनही हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू, चतुराईनं हा चेंडू फेकला गेला होता. अगोदरच बॅट गेली, त्यानंतर चेंडू आला आणि हेच कारण होतं. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला गेल्यानंतर फलंदाज देखील थोडासा हताश निराश पाहायला मिळतोय. अगदी ड्रिल करून तो सांगतोय की या पद्धतीनं फटका खेळणं गरजेचं होतं, परंतु सिंगल धावफलकावरती आली आहे. एकेरी स्वरूपाच्या धावेनं 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावरती येणारे 16 चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. दिशा जर आपण पाहिली तर डाव्या एसटीला सोडून जाणारे आणि त्यामुळेच की काय पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केलाय. डाव्या एसटीच्या किंचित बाहेर असणाऱ्या चेंडूला पंच अवांतर घोषित करू शकतात आणि त्या नियमांतर्गत जर आपण पाहिलं तर हा चेंडू अवांतर घोषित केलाय. आणखीन एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. धावा रोखाव्या लागतील. एकेरी दुहेरी स्वरूपाच्या ज्या धावा आहेत, आक्रमक स्ट्रोक्स आहेत, यापासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल तर आणि तरच या सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, त्यामुळे दुसरी धाव घेताना फलंदाज विचार करतात, कारण आघाडीचे 2 फलंदाज गमावले आहेत. इथे नाहक रनआउटच्या स्वरूपामध्ये जर का विकेट गमावला धावबादच्या स्वरूपात तर संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. एक चांगली रणनीती दोनही फलंदाजांची, कारण पॉवर प्लेमध्ये जवळपास 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती आल्या होत्या. अर्ध काम त्या ठिकाणी पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्ण केलं गेलं होतं आणि नंतर या धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू दिला आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. बाद 36 आणि उर्वरित समीकरण मात्र उरत आहे. 13 चेंडू आणि 13 धावा. रन बॉल सिच्युएशन या षटकामध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावांचा पाठलाग यावेळेला पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट, डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं खराब क्रिकेट मी म्हणेन. यष्टांच्या पाठीमागे खरं तर गोलंदाजांना उभा राहणं अपेक्षित असतं ज्यावेळेला तुम्हाला रनआउटची विकेट घ्यायची असेल. यावेळेला चेंडू गॅदर झाला नाहीये. सिंगल डबलमध्ये परावर्तित केलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 2 गडी बाद 38. विजयाचं समीकरण उरत आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू. त्या दरम्यान स्क्रीनवरती मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. सायरा 11 वडवली संघाला आवश्यकता असेल 12 चेंडूंमध्ये 11 धावांची. सकाळ चॅम्पियन कप 2025 सकाळ आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या स्पर्धांचे मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूफ, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर आणि सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करत आहात.
आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, क्रिकेट रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं पुनश्च एक वार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ड्रिंक्स ब्रेक, एक स्ट्रॅटेजिक टाइमआउट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघनायकादरम्यान या ठिकाणी गोलंदाज आणि संघनायक यांची चर्चा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळते. आमचे दोनही मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. आणि एकूणच जर पाहिलं ना तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धांचा पाठीमागचा उद्देश जर आपण पाहिला तर ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना त्यांचे कलागुण आणि त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ असावं या उद्दिष्टातून ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या स्पर्धेमध्ये जवळपास रायगड, ठाणे, मुंबई या विभागातून आणि पालघर अशा विभागातून आलेले क्रिकेट संघ आपण पाहतोय, क्रिकेट खेळाडू आपण पाहतोय. आणि ज्या क्रिकेट खेळाडूंच्या खेळाची चर्चा ही सातत्यानं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते आहे. या स्पर्धेची चर्चा सर्वांच्या ओठांवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक झालाय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू अजूनही 11 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आकाश पाटील 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळत आहेत. 5 चेंडूंचा सामना केलाय ऋतिकनं, तो देखील आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळत आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला तर वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अशोक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, रन बॉल सिच्युएशन या ठिकाणाहून आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचे सामने उत्कंठावर्धक होतात. हा आतापर्यंतचा क्रिकेटमधला इतिहास आपण पाहिला आहे. कालच्या संध्याकाळच्या सत्रामधला अंतिम सामना जर आपण पाहिला 24 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 31 धावांचं लक्ष होतं. शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची गरज असताना गोलंदाजानं 15 धावांची गरज असताना गोलंदाजानं तब्बल 6 अवंतर चेंडू फेकले आणि तो सामना गोलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकला आहे. हाही इतिहास आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. ज्या संघानं 85 धावांचा यशस्वी पाठलाग केला त्याच संघानं 31 धावा डिफेंडही केल्या. असा हा सामना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला. परंतु इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळाला, अगदी रडारमध्ये सापडलाय आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना सरळ चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी मात्र आपण फलंदाजांची रणनीती साफ आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार, ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. सामना आवाक्यामध्ये आणणारा हा षटकार फलंदाजच्या बॅटमधून आपण पाहिला. 7 चेंडूंमध्ये आकाश आपल्या वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती पोहोचलाय. जो मनसुबा घेऊन, जे उद्दिष्ट घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरला होता ना, अगदी त्या प्रकारचा खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आपला साथी सहकारी लवकर बाद झाल्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली. 8 चेंडूंमध्ये 19 धावाची महत्त्वपूर्ण खेळी साकारत असताना अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तर स्ट्रायकिंग एंडला यावेळेला ऋतिक पाटील. खरं तर ऋतिक पाटीलची भूमिका संघामध्ये एका आक्रमक फलंदाजाची आहे. लक्ष कोणतंही असो, किती मोठं असो, किती छोटा असो, मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती खेळणार. आणि ऋतिकनं मात्र यावेळेला गॅप शॉट सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आणि या चौकाराबरोबरच हा विजयी चौकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालाय. कारण अवघ्या 11 धावांची गरज होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर षटकार आला, चौकार आला, एक सिंगल देखील आले आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकला विजेता संघ अर्थातच सायरा 11 वडवली संघ या ठिकाणी विजेता ठरतो. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊया आता त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.